मॅनिफेस्टेशन म्हणजेच पार्ट ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन. बरं. म्हणजे मी जो विचार करते तो माझ्या आयुष्यात खरा होतोय. याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. मग छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मला आता असं डिक्लेरेशनची सवय झाली. सगळेच करू शकतात. प्रत्येकाच्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत असतं. फक्त ओके. आपल्याला माहिती नाही की ते काम करतंय. जेव्हा आपण ह्याच्याबद्दल ऐकायला लागू, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ओके, हा विचार मी केला होता आणि तो पटकन खरा झाला होता किंवा उशिरा खरा झाला होता. म्हणजे काही-काही लोकं नाही, मला घर घ्यायचंच आहे. परिस्थिती नसलं तरी जिद्द असते घ्यायची आणि त्यांचं बरोबर. कधीतरी घर होतं. हा जो विषय आहे ना, त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनच म्हणतात. त्याची ओके. वेळ आल्यावर मिळतं. असं पटकन 2 मिनिटात झालं असं होत नाही. पण इमॅजिनेशन लेव्हलला कुठेतरी आपलं ओके. चालू असतं. आता ह्याच्यावर सुद्धा व्हिज्युअलायझेशन एक पार्ट आहे त्यातला. तो ओके. खूप पॉवरफुल काम करतो. म्हणजे बरं. आपल्या माइंडला किंवा आपल्या ब्रेनला हं. खरं काय खोटं काय हे नाही कळत. सो तुम्ही जर व्हिज्युअलाइज केलं, बरं. की यू आर ऑलरेडी इन युअर होम. तुम्ही तुमच्या घरात आहात. हे ओके. जर तुम्ही रेग्युलरली व्हिज्युअलाइज केलं, जे घर तुम्ही बघत असाल ते आणि तेच घर तुम्हाला मिळतं. आणि माझ्या कम्युनिटीमध्ये भरपूर लोकांनी तसं केलं आहे जॉबच्या बाबतीत. जी हवी ती कंपनी, जो हवा तो वेळ आणि जो हवा तो जॉब विथ सॅलरी. हे सगळं म्हणजे असे लिटरली टेस्टिमोनियल देतात, ओके. की असं झालंय माझ्या आयुष्यात. मी इमॅजिन केलं आणि तसंच्या तसं झालंय. सो ब्रेनला व्हिज्युअलायझेशनमुळे खरं काय खोटं काय कळत नाही. सो आपण सहज व्हिज्युअलाइज केलं, की मला हे बरोबर. मिळालंय, हं. तर ते मिळून जातं. हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक पार्ट आहे. सोपा ओके. भाग आहे हा बरं. करण्यासारखा सगळ्यांसाठी.